लेला आहे। यानंतर थेट जाऊयात, संजय राऊत बोलतायत। बघा, मुळात असं आहे की धनगर समाज हा त्यांची जी बकरी मेंढी आहे त्यांच्याकडे एक देवाचं स्थान आहे। ते स्वतःहून त्याला कापायला जात नाहीत, मुलासारखं जपतात बकरी मेंढी शेळ्यांना। गांधी तर शेळीचं दूधच पित होते आणि अनेक ठिकाणी म्हणजे गाईचं शेण खाण्यापेक्षा काही लोक शेण खातात, त्याच्यापेक्षा बकरीचं दूध हे अधिक पौष्टिक आहे, हिंदुत्ववादी आहे आणि याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही। आणि कोणाची इच्छा असेल त्यांनी गाईचं शेण खावं किंवा गोमूत्र प्यावं, गोमूत्राने आंघोळ करावी, हा प्रत्येकाचा वेगळ्या वेगळ्या हिंदुत्वाचा प्रश्न आहे। पण वीर सावरकरांच्या हिंदुत्वात हे बसत नव्हतं। वीर सावरकर विज्ञानवादी होते, आधुनिक होते। त्यांचं हिंदुत्व माननीय बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांचं हिंदुत्व आहे, आधुनिक विचारसरणीचं हिंदुत्व होतं। पण पुन्हा एकदा कोणाला शेणातच लोळायचं असेल तर आम्ही त्याला काय करणार। पण अशा प्रकारे हा देश पुन्हा एकदा अंधकाराकडे ढकलला जातो आहे, अज्ञानाकडे ढकलला जातो आहे आणि फक्त एका राजकीय स्वार्थापोटी। नरेंद्र मोदी यांना या देशाचं नक्की काय करायचं आहे? अफगाणिस्तान करायचं आहे का हिंदू पाकिस्तान करायचं आहे, हे त्यांनी ठरवायला पाहिजे आणि देशाला दिशा दिली पाहिजे। प्रधानमंत्री मॉरिशसला गेले आणि एका कुंभामध्ये गंगेचं जल घेऊन मॉरिशसचा प्रधानमंत्र्यांना किंवा राष्ट्रपतींना त्यांनी भेट दिली, चांगली गोष्ट आहे, आपली संस्कृती आहे। पण काही लोक गंगेत डुबक्या मारून आले महाराष्ट्रात तरी ते शुद्ध होत नाहीत, पवित्र होत नाहीत आणि त्यांना अक्कल येत नाही। हा बोलिये सर, अनेक प्रश्न याला धरून आहे सर। गेल्या काही दिवसापासून जर बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न इकडे प्रशांत कोटकर करत होते, त्यांना त्यांच्यामध्ये मुस्लिम सैनिक नाही असं बोललं जातं, त्यानंतर संभाजी महाराजांना बोललं, त्या सगळ्या घडामोडी सुरू आहेत। पण राज्य सरकार यावर काही कठोर तरी बोलत नाही। काल बघा, भारताच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक आहेत, भारताच्या पोलीस दलामध्ये मुस्लिम पोलीस दल आहेत आणि ते अधिक कडवट आहेत। आणि भारताच्या संरक्षण दलामध्ये डॉक्टर प्रदीप कुरुलकर सुद्धा आहेत ना, आहेत। तेव्हा जे हे अशा प्रकारची भूमिका मांडतात